शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर माणसाच्या आयुष्याला दिशा देणारी शक्ती आहे. पण प्रश्न कायम राहिला, आपल्या शिक्षण पद्धतीत खरंच वेळेनुसार बदल झाले आहेत का? 2020 साली भारत सरकारने लागू केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. 34 वर्षानंतर शिक्षण क्षेत्राला या धोरणाचे उद्दिष्ट आहे शिक्षण रटाळ न राहता मनापासून शिकण्याचा अनुभव बनवणं. केवळ गुण मिळवण्यासाठी नाही, तर आयुष्य जगण्यासाठी तयार करणं. जुन्या आणि नव्या शिक्षण पद्धतीला फरक. पूर्वीची शिक्षण पद्धती होती 10+2 म्हणजे 10 वर्ष प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, नंतर 2 वर्ष उच्च माध्यमिक शिक्षण. 2020 मध्ये NEP आता आहे 5+3+3+4 चा नवा फॉर्म्युला. 5 वर्ष फाउंडेशनल स्टेज अंगणवाडी आणि इयत्ता 1ली व 2री. 30 वर्ष प्रायमरी स्टेज 3 ते 5 आणि 3री स्टेज मिडल स्टेज 6 ते 8. 4थी स्टेज 9 ते 12. या टप्प्याची रचना मुलांच्या वयानुसार आणि बौद्धिक विकासानुसार केली आहे, जेणेकरून शिक्षण स्वाभाविक आणि आनंददायी होईल. ही बदलाची गरज का होती? आजच जग वेगाने बदलतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आणि रोजगाराचे बदलते स्वरूप. शिक्षण पद्धती अजूनही जुनीच आहे, तर आपली मुलं या नव्या जगात मागे पडतील. म्हणून NEP 2020 मध्ये आपल्या शिक्षणात आता विचार, समज आणि जीवन कौशल्याची गरज आहे. NEP 2020 चे फायदे. या धोरणानुसार मुलांचे रटून न शिकता विचार करत शिकण्यावर भर. कला, खेळ, विज्ञान, भाषा सर्व विषयांना समान महत्त्व. इयत्ता 6 पासून व्यावसायिक प्रशिक्षण शिक्षण, कोडिंग आणि तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण लवकर सुरू. परीक्षेचा ताण कमी. मूल्यांकन अधिक समावेशक. म्हणजे शिक्षण आता नोकरीसाठी नाही, आयुष्य घडविण्यासाठी आहे. परदेशातील उदाहरण फिनलँड आणि जपान. फिनलँड हे जगातील एकमेव सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था असलेला देश आहे. परीक्षेचा ताण नाही, होमवर्क फार कमी. शिक्षण हे प्रकल्प, खेळ आणि अनुभवाद्वारे दिलं जातं. म्हणून फिनलँडचे विद्यार्थी ताणमुक्त आणि चांगले विचार करणारे असतात. जपानमध्ये तर मुलं स्वतःच आपली शाळा साफ करतात. तिथं शिस्त, श्रमाची किंमत आणि जबाबदारी लहानपणापासूनच शिकवली जाते. NEP 2020 भारतातही अशीच शिक्षणाची संस्कृती घडवण्याचा प्रयत्न करते, जिथं मुलं केवळ शहाणी नाही, समजूतदार आणि सजग नागरिक होतील. निष्कर्ष. 2020 NEP ही केवळ एक शैक्षणिक योजना नाही, ती एक विचारसरणी बदलण्याची संधी आहे. मुलं केवळ गुण मिळवण्यासाठी नाही, तर समजून शिकण्यासाठी तयार होतील. शहर असो वा गाव, प्रत्येक मुलाला शिकण्याचा, विचार करण्याची आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. अंतिम वाक्य. 21व्या शतकातील तयार करायचं असेल तर शिक्षण पद्धती ही 21व्या शतकासारखीच असावी लागेल. NEP 2020
ही संधी आहे समाज घडवण्याची, शिक्षणाला खरी दिशा देण्याची. आता प्रश्न आहे, आपण तयार आहोत का? राज्य शासनाने यावर्ष 2025 पासून सदर योजनेची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली असून या वर्षीपासून इयत्ता पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न हा या सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये 1 ते 5 मध्ये 165 विद्यार्थी हे समाविष्ट असून पटसंख्येमध्ये सुद्धा या योजनेमुळे वाढ झालेली आहे. शिक्षकांना याबाबत निपुण महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही प्रशिक्षण तालुका स्तरावर आयोजित केलेले आहे आणि तालुका स्तरावर त्याचे नियोजन करून 2 टप्प्यामध्ये त्याचं आम्ही प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं. ज्या केंद्रीय शाळांमध्ये इलेक्ट्रिक माध्यमाची व्यवस्था आहे अशा सर्व ठिकाणी म्हणजे या बरेचसे संसाधने उपलब्ध आहेत आणि ज्या ठिकाणी संसाधने उपलब्ध नाही आहेत अशा ठिकाणी उपाययोजना करून आम्ही प्रयत्न करत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना डिजिटल विद्यार्थी व्यवस्था होईल. निपुण ऍप जे नवीन लॉन्च केलेलं आहे यामध्ये केंद्र स्तरावर केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना शाळांचे एक नियोजन दिलं होतं. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक अध्ययन स्तर हा तपासण्यात आला आणि जे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अध्ययन स्तर हा खालावलेला आहे अशा विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देण्याबाबत शिक्षकांना याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. आनंददायी शनिवार आणि दप्तरविना शाळा, गाणे आणि गप्पा गोष्टी, खेळ, शिक्षण या करमणुकीच्या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी अशा प्रकारे उपाययोजना आमचे करणे सुरू आहे. निपुण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गट स्थापन करून नियमित सभा, पालक सभा, शिक्षण परिषद या माध्यमातून आम्ही याचा बऱ्याच प्रकारे प्रचार आणि प्रसार करीत आहोत. यामध्ये भौतिक सुविधांचा बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे जसं इलेक्ट्रॉनिक म्हणजे विद्युत पुरवठा नसल्यामुळे जे संसाधने तिथे शाळा स्तरावर उपलब्ध आहेत अशा ठिकाणी थोडा एक प्रॉब्लेम येत आहे. आणि जळगाव जामोद तालुका आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बऱ्यापैकी थोडा म्हणजे प्रॉब्लेम येत आहे. पण ज्या ठिकाणी रेंज आहे आणि भौतिक सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी सदर योजनेचा प्रभावीपणे अंमलबजावणी करणे सुरू आहे. हो, NEP 2020 नंतर अभ्यासक्रमामध्ये खूप चांगले बदल झाले आहेत आणि अभ्यास मनोरंजन झाला आहे. हो, रोज शाळेमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकवण्यात येतात आणि मनोरंजनात्मक शिक्षण देण्यात येते. आमचे स्वतःचे जे गुण विकसित करण्यासाठी नवीन तासिका होत्या. कशा संदर्भात? गाण्यांसंदर्भात, चित्रकलेमधले विकास आणि इतर. पूर्वी पण समजत होतं परंतु आता NEP 2020 पासून चांगलं समजतं. आम्ही स्ट्रीट लाईट, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, असे जल सुरक्षा असे प्रकल्प बनवलेले. मला भविष्यामध्ये इंजिनियर बनायचं. त्यासाठी शाळा मार्गदर्शन करते, जसे कोणती परीक्षा द्यायची, कोणत्या कोर्सवर फोकस करायचा असं शाळा सांगते. मागच्या वर्षीच आमचं एक शासनानं प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणात काही राज्यस्तराच्या प्रशिक्षकांचे आम्हाला व्हिडिओ दाखवले गेले आणि काही आमच्या जे सुलभ होते तालुका स्तरावर, जे जिल्हा स्तरावरून प्रशिक्षित होऊन आले त्यांनी आम्हाला खूप सुंदरपणे आणि सखोलपणे NEP 2020 विषयी चांगलं मार्गदर्शन केलं आणि सगळे कन्सेप्ट आमचे क्लिअर केले. नक्कीच 1968 ला जे आपलं शैक्षणिक धोरण होतं, नंतर 1986 ला जे शैक्षणिक धोरण आलं आणि जे NEP 2020 ला आपण नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलं, हे जवळपास आपलं स्वातंत्र्यानंतर 3रं शैक्षणिक धोरण आहे. आणि या शैक्षणिक धोरणामुळे आपला हा विद्यार्थी परंपरेनुसार फक्त शिक्षक शिकवत आहेत, विद्यार्थी नियमितपणे शिकत आहे, कधी कधी शिक्षक शिक्षाही करत आहेत असं न होता विद्यार्थी केंद्रित हे शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी खूप सुंदर गोडी निर्माण होईल आणि आमचा विद्यार्थी हा खेळ, क्रीडा तुमच्या किंवा कला या माध्यमातून, कार्यानुभवाच्या माध्यमातून एक बाहेर एक चांगला कलाकार, कारागीर किंवा उत्कृष्ट एखादा उद्योजक सुद्धा होऊ शकेल आणि त्याला शिक्षणाची गोडी लागून तो जगाच्या स्पर्धेत तो टिकू शकेल. जसं की संगणक त्यात शिक्षणाचा अंतर्भाव आहे किंवा ज्या आता आधुनिक आपण स्वीकारलेल्या तंत्रज्ञान या सुद्धा आमचा विद्यार्थी जागतिक स्तरावर तो टिकला पाहिजे. यानुसार नक्कीच या शैक्षणिक धोरणात बदल आहेत आणि ते आम्ही यावर्षी आमच्या अध्यापनात घेत आहोत. विद्यार्थ्यांना गुण निर्माण झालेली आहे. याविषयी जर म्हटलं तर आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 2020 ला आपण जे स्वीकारलं NEP 2020
यामध्ये 1 ते 5च्या विद्यार्थ्यांना जे आपलं शिक्षण आहे हे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. आणि नक्कीच त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या त्या जे कोवळे मुलं असतात 1 ते 5चे हे एकदम घराच्या मातृभाषेतून आलेले असतात. आपण सरळ प्रमाण भाषेत त्यांना शिकवलं तर आता आपल्या तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर आदिवासी पट्ट्यामध्ये सातपुड्याच्या पर्वताच्या रांगांमध्ये काही कुरकू, निहाल, पावरा, भिलाला जमाती जे लोक आहेत त्यांची मातृभाषा खूप वेगळी आहे. आणि आपण सरळ त्यांना आपल्या प्रमाण भाषेतून मराठीतून शिकवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते मुलं आधीच लाजरी बुजरी असतात आणि ते शिक्षणाविषयी त्यांना अनास्था निर्माण होईल आणि गळतीचं प्रमाण जसं जे वाढतं होतं ते यातून कमी होईल. म्हणून त्या भागात काम करणाऱ्या किंवा आम्ही सुद्धा त्या भागातील तसंही शैक्षणिक धोरण राबविताना प्रत्येक राज्यातील काही परंपरा असतील, वैशिष्ट्ये असतील, भाषा असतील या सगळ्यांचा विचार करूनच हे धोरण राबविलं गेलं. त्यामुळे आम्ही जर त्या मातृभाषेतून त्या विद्यार्थ्यांच्या 1 ते 5च्या विद्यार्थ्यांचा तरी किमान मातृभाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम आम्हाला जाणवतो. 1 ते 8ची आमची शाळा आहे आणि व्यवसायभिमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं NEP 2020 मध्ये म्हटलेलं आहे. मग आणि शारीरिक शिक्षण असेल, कला असेल किंवा कार्यानुभव असेल या माध्यमातून त्यांच्याकडून ज्या 1 ते 8च्या अभ्यासक्रमातील त्या अभ्यासक्रमानुसार काही छोट्या छोट्या वस्तू बनवून असतील, कागद काम आहे, बांबू काम आहे, वेदकाम आहे किंवा माती काम आहे या माध्यमातून त्यांना आम्ही उद्योगाची गोळी देत आहे. संगणकाचं शिक्षण आम्ही त्यात अंतर्भूत केलं आहे आणि काही आजूबाजूच्या आपल्या परिसरात जे उद्योगधंदे आहेत त्यांना आम्ही भेटी देतो आणि अभ्यासक्रम शिकवताना इतर विषयांचा अभ्यास घेतानाच आम्ही त्यांना उद्योगाविषयी सुद्धा माहिती आहे. नक्कीच आधी विद्यार्थी केंद्रित आता शिक्षक केंद्रित जी पद्धती होती ती आता आम्ही विद्यार्थी केंद्रित केल्यामुळे विद्यार्थ्यांना बालसभा असतील, आमचे हे कलाकार शारीरिक शिक्षणाचे असतील, काही आमच्या तासिका असतील किंवा आम्ही काही विविध उपक्रम जे मुलांचे करून घेतो त्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी वाटली आणि शिक्षकांची भीती कमी होऊन शिक्षकांच्या आजूबाजूला विद्यार्थी यायला लागले आणि नक्कीच त्याचा एक सकारात्मक परिणाम झाला. पालकांमध्ये आम्हाला जाण्याची गरज आहे मला असं वाटते. पालकांमध्ये आमच्या ग्रामीण भागातील पालकांमध्ये NEP विषयी खास जागरूकता नाही. शिक्षक सगळे प्रशिक्षित जरी झाले तरी आम्ही आमच्या ज्या शाळा समिती बैठका होतात किंवा पालक सभा होतात त्यातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. तरी बऱ्यापैकी पालकांना हा विषय गेला आहे. अजून आम्ही पालकांपर्यंत जास्तीत जास्त याचा कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.